येत्या 26 तारखेला बदलापूर पूर्व येथे शिरगाव परिसरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे। बदलापूरच्या विकासाला गती देण्याकरता ही सभा आम्ही आयोजित केलेली आहे। कारण ज्यावेळेस 17 फेब्रुवारी 2025ला छत्रपती शिवरायांची जयंती होती, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे बदलापूरमध्ये आले होते आणि त्यांनी काही घोषणा केल्या होत्या की या बदलापूरला पाणी पुरवठा योजना मंजूर करून देईल, मेट्रोचं टेंडर लवकरच होईल, अन्य बरीचशी जलसंवर्धनाची, नदी संवर्धनाची कामं होती, काही रस्त्यांची कामं होती। ही सगळीच्या सगळी कामं ज्याप्रमाणे त्यांनी घोषणा केल्या होत्या त्या सगळ्या कामांना त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि तोच फायदा या भारतीय जनता पार्टीला या शहरासाठी होणार आहे। कारण की दिलेला शब्द पाळला म्हणून मी आज परत या ठिकाणी जाहीर सभा घेण्यासाठी आलेलो आहे आणि अजून मोठे प्रोजेक्ट आणि प्रकल्प ते यावेळेस घोषणा करणार आहेत की जे बदलापूरचं कायापालट करणारे असतील। त्यामुळे निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा आम्हाला फलदायक होईल, लाभदायक होईल। वरुण म्हात्रे यांना पॅनल नंबर 3 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? वरुण म्हात्रेसारखे 7 लोक त्यांच्या घरातले आहेत, एकाच घरातले, म्हणजे त्यांना कुठे उमेदवारच भेटले नाही किंवा तुम्ही शिवसेनेने काही कामच करायचं नाही, कार्यकर्त्यांनी आमच्या घरचीच शिवसेना आहे असा त्यांचा जो काही आविर्भाव आहे तो आता त्यांनी सगळीकडे करायला लावलेत। जिथे जिथे शिवसेनेचे 25-25, 30-30 वर्ष काम करणारे कार्यकर्ते होते त्यांनासुद्धा बाजूला केलं आणि त्यांच्या ठिकाणी या म्हात्रे कुटुंबाला त्यांनी तिकीटं दिलेली आहेत। त्यामुळे या ठिकाणी त्यांचा मुलगा आला असेल किंवा अन्य कोण आला असेल तर त्या ठिकाणी आमचे शरद तेली आणि रुचिता घोरपडे ज्यांनी 15-20 वर्ष त्या भागामध्ये श्रम केलेले आहेत, परिश्रम केलेले आहेत, सामाजिक सेवेचा मोठा वारसा आहे त्यांच्या मागे। प्रत्येकाच्या सुखदुःखात गेल्या 15 वर्षापासून ही मंडळी जात आहे आणि मग काल येऊन आपल्या अर्थकारणाच्या किंवा आपल्या वडिलांच्या पैशावरती इथे निवडणूक लढवण्याचं जर काही स्वप्न कोण असेल तर आमचा हेंद्रेपाडा किंवा हा परिसर वाढ जो आहे प्रभाग क्रमांक 3 तो पैशाने विकला जाणारा नाही आहे। त्याच्यामुळे निश्चितच या मोठ्या फरकाने आमचे शरद तेली आणि रुचिता घोरपडे जिंकून येतील, मला त्याचा आहे। काय भारतीय जनता पार्टीचे साधारण 35पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील अशी मला प्रामाणिक वाटतं। कारण की या ठिकाणी शिवसेना ही शिवसेना राहिलेली नाही आहे, शिवसेना ही उबाठामध्ये वाटली गेलेली आहे आणि शिवसेना ही शिंदे गटामध्ये वाटलेली गेलेली आहे। आणि जेव्हा ह्या 2 पक्ष एकत्र होते त्यावेळेस त्यांची ताकद होती, पण आता ती त्यांची ताकद राहिलेली नाही आहे। कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज।